चला, तर मग सुरुवात करूयात. Yesterday we had seen the multiplication. काल आपण गुणाकार पाहिलेला आहे आणि मल्टिप्लिकेशनमध्ये आपण काल काय-काय पाहिलं हे एकदा पाहूयात. एक अंकी संख्येने एक अंकी संख्येला गुणणे, 2 अंकी संख्येला एक अंकी संख्येने गुणणे, त्यानंतर 3 अंकी संख्येचंही पाहिलेलं आहे आणि सोबतच जर समजा 1 ने मल्टिप्लाय केलं, 2 ने मल्टिप्लाय केलं, 3 ने केलं, 0 ने केलं, 10 ने केले, 100 ने केलं आणि 1000 ने केलं तर काय होतं? हे आपण पाहिलेलं आहे. मी भरपूर मोठा होमवर्क काल तुम्हाला दिला होता. तो तुम्ही काहींनी केलेला आहे, काहींनी केलेला नाही. ज्यांनी केला नसेल त्यांनी आता उद्या सुट्टी आहे. क्लासला किंवा शाळेला तर तुम्ही त्याच्यात कंप्लीट करून घ्या. तर पुढे जाऊयात मग आणि पुढे जाऊन आपण आता सुरुवात करूयात, की आज आपण चला. तर मग सुरुवात करायला आता हरकत नाहीये. व्यवस्थित जर लक्ष दिलं, आज आपण 2 अंकी संख्येने 2 अंकी संख्येला कसं मल्टिप्लाय करायचं, हे एकदा पाहूयात. व्यवस्थितरित्या पाहू. नाही समजलं तर अजून उद्याच्या तासात दिसत नाही. स्क्रीन दिसेल ना. दिसते, बाकीच्यांना दिसते. तुला दिसते का बघ? येतोय. हां, ठीक आहे, ठीक आहे. नेटवर्क कमी जरा जास्त झाला असेल, थोडंसं होईल हां, दिसेल तुला. चला, तर बघा एक सोप्या सोप्या याच्या गणितापासून सुरुवात करूयात. तर मल्टिप्लाइंग 2 डिजिट नंबर्स बाय 2 डिजिट नंबर्स. 2 अंकी संख्येने 2 अंकी संख्येला गुणणे. तर कसं सुरुवात करूयात. या ठिकाणी बघा तुम्हाला आपण एक सिंपल आज छोटासा आणि सोपा गुणाकार आज घेऊयात. काय? येईल थोडं थांब जरा. चला. बघा मल्टिप्लाय बाकीच्यांना आवाज येतोय का? ओके. तर नेटवर्क कमी असेल शिवम तिथे. हां. बघा मी आता इथं मल्टिप्लिकेशन मांडलेलं आहे. 12 into 12. बघा 2 अंक खाली आहेत, 2 अंक वर आहेत. व्यवस्थित स्टेप समजून घ्या. व्यवस्थित स्टेप समजून घेतली, की मग आपल्याला एकदम सोपं जाणार आहे. काय करायचंय? हां, आता फक्त काय करायचंय हे बघा एकदा आता. या 2 ने 2 मिनिट थांबा फक्त आता. या 2 ने या वरच्या दोघांनाही गुणून घ्यायचंय. 1 मिनिट थांबा थोडं. ज्यांना दिसतंय त्यांना ऐकू येतंय. आणखी थोडं थांबा फक्त. येईल सगळ्यांना आवाज येईल. बघा काय करायचंय मेथड समजून घ्या. पहिली मेथड आहे, की हा जो पहिला 2 आहे, या खालच्या 2 न वरच्या दोन्ही अंकाला मल्टिप्लाय करून घ्यायचंय. तर घेऊयात मग. बघा पहिली स्टेप ही आहे, तर ती अगोदर फॉलो करू. मग या 2 न काय करायचंय 2 ला मल्टिप्लाय करा. 2 2 जा 4 आणि मग या 2 न या 1 ला मल्टिप्लाय करा. 2 1 जा 2 इथपर्यंत आलं. आता काय करायचं या 2 चं काम संपलं. आता 1 ने पुढे जायचंय. हा 1 चं काम आता आहे. या 1 ने काय करायचंय परत या दोघांना मल्टिप्लाय करायचंय. पण हा जो युनिट प्लेसचा नंबर आहे 4 तर त्या खाली तुम्ही एक नाही. तर त्या 1 मिनिट थांब शिवम थोडं. हां. तर बघा 4 च्या खाली प्लस आहे. नेटवर्कमध्ये ये तू नेटवर्कमध्ये ये. हां. 4 च्या खाली एकतर 0 मांडा किंवा प्लस मांडा. आपल्याला ह्या येणाऱ्या ह्या दोघांच्या गुणाकारांची बेरीज करायची असते. आता 1 ने मल्टिप्लाय करूया. 2 1 जा 2 आणि 1 1 जा 1 म्हणजे इथे या ठिकाणी अशा पद्धतीनं येईल. आता मग दुसरी स्टेप झाली. पहिल्या स्टेपमध्ये काय केलं या 2 ने दोघाला मल्टिप्लाय केलं. प्लस लिहिला इथे आणि 1 ची स्टेप कंप्लीट करून घेतली. 1 ने या दोघांनाही मल्टिप्लाय केलं. मग आता यांची ॲडिशन
तिसऱ्या स्टेपमध्ये 4 2 + 2 4 आणि 1 ॲज इट इज. आन्सर इज 144. आता याच पद्धतीनं आणखी दुसरा मल्टिप्लिकेशन एकदा बघू. 13 × 13. पहिलं काय करायचं? 3 ने 3 ला मल्टिप्लाय करायचे. 3 3 जा 9. मग 3 ने 1 ला. 3 1 जा 3. आता दुसरी स्टेप सुरू झाली. आता 1 ने काय करायचे? या दोघांना मल्टिप्लाय करायचे, पण युनिट प्लेसच्या खाली काय करायचं आहे? प्लस लिहायचं आहे. म्हणजे 1 3 1 जा 3 आणि 1 1 जा 1. मग आता पुढे 9 जशास तसे येतील खाली. 3 + 3 = 6. 1 जशास तसा. 169. कोणाला नाही समजलं हे? सर्वांना समजलं आता? यस. हां. आता शिवमला दिसलं नसेल. आता दिसतंय का शिवम सांग? शिवम दिसतंय का तुला? लेफ्ट झाला का? चला, बघूयात मग आता पुढे. लेफ्ट झाला असेल तो कदाचित. नेटवर्क इश्यू आहे. आता दुसरा मल्टिप्लिकेशन या ठिकाणी देऊया. आता हे जे मल्टिप्लिकेशन आपण पाहिले, यामध्ये कॅरी आलेला नाही. आता कॅरीवाला एक बघूयात. आता 14 चा पाहू. 14 × 14. बघा, 4 ने 4 ला मल्टिप्लाय करा. 4 4 जा 16. कॅरी आला 1. 4 ने 1 ला मल्टिप्लाय करा. 4 1 जा 4. प्लस लिहायचा याच्या खाली आणि आता 1 ने ह्या दोघांना मल्टिप्लाय करा. 4 1 जा 4. 1 1 1. ओके. मग इथं आता 6 खाली 6. 4 + 4 8. 1 = वेट. 4 4 जा 16. इथं आपला हे राहिलं ना, या ठिकाणी कॅरी करायचं राहिलं ना. पाय हातचा घ्यावा लागेल. बघा, आता मग इथं या ठिकाणी काय होईल मग? इथं ॲडिशन आपली थोडीशी लक्ष द्या. 5 + 4 = 9 आणि 1 जसास तसा. मग आता 196. 196. येस, 196. आता पुढे घेऊयात एक 32 × 38. चला, पुढे जाऊयात आता. याच्यात काय करायचंय? या 8 न वरच्या दोघांना मल्टिप्लाय करा. 8 2 जा 16. 1 कॅरी. 8 3 जा 24 and 1 25. प्लस मग आता 3 ने काय करायचं? या दोघांना म्हणजे मल्टिप्लाय करा. 3 2 जा 6. 3 3 जा 9. चला, मग आता 6 जशास तसे. 5 + 6 = 11. 1 कॅरी पुन्हा. 2 + 9 11 and 1 12. 1216. तर अशा पद्धतीनं आपल्याला मेथड समजून घ्या फक्त काय करायचंय. करण्यासाठी देणार आहे होमवर्कमध्ये. काय करायचंय परत एकदा समजून घ्या. आपण काही वेगळं केलेलं नाही. आपण बघा आता काय करतोय इथं, फक्त एक स्टेप समजून घेऊयात या ठिकाणी. या 4 न पहिली स्टेप आहे. 4 न या खालचा जो 4 आहे,
यानं या दोघांनाही मल्टिप्लाय करा. अगोदर 4 ला आणि नंतर 1 ला. ठीक आहे. ते इथे लिहायचं खाली. ओके. त्यानंतर जो युनिट प्लेसचा नंबर आहे त्याच्या खाली प्लस लिहा. 1 जो आहे या 1 नं आता काय करायचं या दोघांनाही मल्टिप्लाय करा. मग अगोदर 4 ला 4 1 जा 4 आणि मग 1 × 1 = 1 आणि मग थर्ड स्टेपमध्ये काय करायचंय यांची ॲडिशन. 6च्या खाली काही नाही म्हणजे तो जशाच तसा. 5 + 4 मग ह्यांची ॲडिशन 9 1 इथं ॲन्सर मग 196. सेम तीच मेथड केली आपण इकडे. या 8नं या दोघांनाही मल्टिप्लाय केलं आणि मग ॲन्सर 256 आलं आणि मग प्लस लिहून परत इकडे 3नं मल्टिप्लाय या दोघांना करा. मग ॲन्सर आपलं परत प्लस इथं 96 आलं. परंतु याचा मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर लगेचच याचा जो गुणाकार येतो, मल्टिप्लिकेशन येतो त्याच्या खाली प्लस लिहा किंवा 0 लिहा. ते लिहिणं मस्ट आहे. नाहीतर मग तुम्ही जर इथं 6च्या खाली 6 आणला तर बेरीज म्हणजे जी काही आहे चुकीची येणार. ॲन्सर करेक्ट येणार नाही. बघा त्यानंतर मग ह्या 3नं काय करायचं दोघांना मल्टिप्लाय केलं इथं 96 आलं आणि आता ॲडिशन 6 5 6 11 1 कॅरी मग पुन्हा 2 and 1 3 3 and 9 12 या पद्धतीनं ॲन्सर 1216. तर अशा पद्धतीनं हे ॲन्सर आहेत. मी आज तुम्हाला 4 फक्त प्रॉब्लेम सांगितले. तर हे मात्र तुम्ही काय करायचे व्यवस्थितरित्या समजून घ्यायचं आत्ता आणि काय करायचे होमवर्कमध्ये मी आता तुम्हाला उद्या सुट्टी आहे. त्यासाठी तुम्हाला करण्यासाठी किती 20 प्रॉब्लेम देतो. सॉल्व्ह करा जसा वेळ भेटेल तसं तुम्हाला. ठीक आहे. पण सर्वांनी करा. प्रॅक्टिस जेवढी जास्त कराल तेवढं सोपं जाणार आहे. जे प्रॅक्टिस करणार नाही त्याला येणार नाही. प्रॉब्लेम सांगा. हां? प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस शिवाय येणार नाही. आत्ता करायला एक गणित घ्या तुम्ही आणि याचा ॲन्सर मला आत्ता ग्रुपवरती टाका. चला नोटबुक काढा. $80 × 25 लिहून घ्या पटकन. आणि याचा ॲन्सर आत्ता ग्रुपवरती टाकायचं. लिहून घेतलं का?